चातुर्मास सुरू झाला की नेमकं काय घडतं माहितीये? चातुर्मास हा केवळ उपवास, पूजा किंवा काही पदार्थांचा त्याग करण्यापुरताच मर्यादित नाही. धर्मग्रंथानुसार हा मन, बुद्धी आणि इंद्रियांची परीक्षा घेणारा काळ मानला जातो. बाह्य नियम पाळणे इतकेच अंतर्मन शुद्ध करणं महत्वाचं असतं, नाही का? चातुर्मासात अनेक जण कांदा, लसूण, मांसाहार, गोड पदार्थ किंवा आवडत्या अन्नाचा त्याग करतात. पण यामागील उद्देश केवळ अन्न सोडणं नाही, तर इच्छांवर नियंत्रण ठेवणं हा असतो. संयमाची खरी परीक्षा असते. संयम म्हणजे मनाला वाटेल ते लगेच न करता योग्य अयोग्याचा विचार करून वागणं. जेव्हा आपण स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तेव्हा मन अधिक स्थिर राहतं आणि शांत होऊ लागतं, असं सांगितलं जातं. दुसरी गोष्ट, रागावर विजय मिळवण्याची संधी आपल्याला या चातुर्मासामध्ये मिळत असते. कारण राग हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. एका क्षणाच्या रागामुळे अनेक वर्षाचं नातं सुद्धा तुटू शकतं. चातुर्मासात आपण स्वतःला प्रश्न विचारावा. मी पटकन चिडतो का? माझ्या बोलण्यानं कोणाला दुःख होतं का? मी क्षमा करू शकतो का? या काळात शांत राहणं, माफ करणं किंवा प्रेमानं बोलण्याचा संकल्प केल्यास मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते, असंही सांगितलं जातं. याचबरोबर लोभावर नियंत्रण ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे घडण्यासाठी चातुर्मास हवाच असतो. लोभ म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळवण्याची अखंड इच्छा. पैसा, मानसन्मान, प्रसिद्धी किंवा भौतिक सुखामागे धावताना मनुष्य अनेकदा असमाधानी राहतो. चातुर्मास शिकवतो की समाधान हेच सर्वात मोठं धन आहे. म्हणूनच या काळात दानधर्म, अन्नदान, गरजूंना मदत आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. देण्याची वृत्ती वाढली की लोभ हळूहळू कमी होतो, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे आणि म्हणूनच लोभावर नियंत्रण मिळतं, असं सांगितलं जातं. चौथी महत्त्वाची गोष्ट, अहंकार सोडण्याचा हा काळ मानला जातो. अर्थात चातुर्मासात अहंकार कमी होऊ शकतो. अहंकारामुळे माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो. पण अध्यात्म सांगतं की ज्ञान, संपत्ती, पद किंवा यश हे सर्व ईश्वराची कृपा आहे. चातुर्मासात नम्रता, कृतज्ञता आणि सेवाभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मंदिरात सेवा करणं, गुरूंचे मार्गदर्शन स्वीकारणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं आणि सर्वांशी प्रेमानं वागणं यामुळे अहंकार कमी होऊ लागतो. आणि शेवटी इंद्रियांवर नियंत्रण. होय, या चातुर्मासामध्ये इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं आणि या गोष्टी घडू शकतात. कारण डोळे, कान, जीभ, मन आणि वाणी यावर नियंत्रण ठेवणं ही मोठी साधना आहे. वाईट गोष्टी पाहणं टाळणं, निंदा, वाद आणि अपशब्दापासून दूर राहणं, खोटं बोलणं टाळणं, अनावश्यक बोलण्याऐवजी नामस्मरण करणं हेच खरं चातुर्मासाचं पालन मानलं जातं. आणि या काळात थोडा वेळ मिळाला तर जप करणं, ध्यान करणं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं हे मनातील अस्थिरता कमी होण्यास नक्कीच मदत करते. एकंदरीतच मन शुद्ध करण्याची साधना आपल्याला चातुर्मासामध्ये मिळत असते. खरं तर या सर्व गोष्टीने चातुर्मासामध्ये हळूहळू मन शांत होतं, सकारात्मकता वाढते आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. म्हणून चातुर्मासाला अंतर्मन शुद्धीचा उत्सव असंही म्हटलं जातं. चातुर्मास म्हणजे फक्त सणवार किंवा उपवास तापास नाही, तर वाईट सवयींचा त्याग करणं आहे. रागाऐवजी क्षमा करणं, लोभाऐवजी समाधान मिळवणं, अहंकाराऐवजी नम्रता प्राप्त करणं आणि स्वार्थाऐवजी सेवा देणं, अस्थिरतेऐवजी नामस्मरण करणं हाच खरा चातुर्मासाचा संदेश मानला जातो. जेव्हा मनुष्य या 4 महिन्यात स्वतःमध्ये असा बदल घडवून आणतो तेव्हा चातुर्मासाचं खरं पुण्य मिळतं, असं धर्मग्रंथ आणि संत परंपरा सांगतात. अशा प्रकारे हा काळ बाह्य आचारापेक्षा अंतर्मनाच्या परिवर्तनाचा पवित्र प्रवास ठरवतो. खरं तर चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ मानला जातो. सोबतच ज्ञान, साधना आणि धर्मप्रसाराचा सुवर्ण काळ मानला जातो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, संत आणि संन्यासी वर्षभर भारतभर भ्रमण करून लोकांना धर्म, अध्यात्म आणि संस्काराचे शिक्षण देत असत. परंतु आषाढ महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यांचा प्रवास थांबायचा.
त्या काळात रस्ते नव्हते, वाहतुकीची साधनं नव्हती, मुसळधार पाऊस, नद्या, ओढ्यांना आलेला पूर आणि चिखलामुळे प्रवास करणं हे अत्यंत कठीण व्हायचं. याशिवाय पावसाळ्यात जमिनीवर अनेक सूक्ष्मजीव, किडे, मुंग्या, बेडूक आणि इतर सजीव निर्माण होतात. अहिंसा हा धर्माचा मूलभूत सिद्धांत असल्यामुळे चालताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ऋषीमुनी एकाच ठिकाणीच राहण्याचा संकल्प करत असेत. मग या 4 महिन्याच्या कालावधीत ते एखाद्या आश्रमात, मंदिरात किंवा गावात स्थिरावत होते. या काळात ते लोकांना धर्मज्ञान देत, शिष्यांना वेद, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवत आणि इतर ग्रंथ शिकवत होते. दररोज सकाळी संध्याकाळी प्रवचन, जप, ध्यान, यज्ञ, भजन, कीर्तन आणि शास्त्रचर्चा आयोजित केली जात असे. त्यामुळे गावातील सामान्य लोकांनाही अध्यात्म शिकण्याची मोठी संधी मिळत असे. धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलं की चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचा आणि साधनेला विशेष महत्त्व असलेला काळ आहे. मात्र कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर चातुर्मासालाही विशेष महत्त्व आहे. मात्र श्रद्धा, सात्विक आचरण, जप, दान, सेवा आणि प्रामाणिकपणा यांच्या योगायोगाने मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच हा चातुर्मास खूप काही देऊन जाणारा काळ मानला जातो. धर्मशास्त्रानुसार चातुर्मास हा ईश्वर कृपा, साधना आणि आत्मपरिवर्तनासाठी विशेष मानला जातो. पण कोणतीही विशिष्ट इच्छा लवकर निश्चित पूर्ण होण्यासाठी श्रद्धा आणि भक्तिभाव महत्त्वाचा असतो. मग या चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं या संबंधित माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.